अशा पद्धतीने देखील माहिती मिळते। देशमुख कुटुंब शब्दात मागे सरकार चांगलं करायला नाही लागलं सरकार। आंदोलनापूर्वी आता काय बोलणं झालं होतं का तुमच्याशी तुमचं? नाही, काल मला जे कळलं 11 11:30च्या दरम्यान बहुतेक अंदाजे, त्यावेळेस मी लगेच फोन करून केला आणि सांगितलं बाबा मी येतो रे बाबा सकाळी। दादा हे सगळं असून सुद्धा का कुटुंबाला न्याय मागण्यासाठी हे करावं लागतं? वाईट घटना आहे, हे राज्यात चांगलं नाही। राज्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी सरकारसाठी हे अजिबात चांगलं नाही। एक लेकरू स्वतःच्या भावाच्या न्यायासाठी आत्महत्या करायची वेळ आली। आंदोलन नाहीये, आत्महत्या करायची जर वेळ येणार असली तर याच्यापेक्षा नीचपणाचा कळस दुसरा असू शकत नाही। नीचपणाचा कळस नाही असू शकत दुसरा। पुरवणी जबाबामध्ये वाल्मिक कराडांचं नाव घेतलेलं आहे त्यांच्या पत्नीने भावाने। पाहिजे अजिबात तुम्ही राजकारण करताल याच्यात सरकार म्हणून अजिबात वाचवायला नाही पाहिजे कोणाला। मला भेटू द्या प्लीज त्याला भैयाला धनंजय भैयाला। विनंती करणार का खाली येण्याची? अल्टिमेटम दिलं मग होतं पोलिसांनी। विनंती करणार करणार आम्ही त्यांच्या पाठीशी येतात। करणार का म्हणजे काय जीव जाऊ द्यायचा का? भावाचा गेलाय त्यांच्या पाठीशी आम्ही आहेत ना। नाही अजिबात नाही। कुटुंबाला आत्महत्या करायची वेळ जर यायला लागली समाधानाचा काय संबंध आहे? जिना मुश्किल करील मी जर धनंजय भैयाला काय झालं कोणाला या कुटुंबाला तर ज्यांच्यामुळे घडायला लागलं खंडणी खोरांमुळे जिना मुश्किल करेन यांचं। थांबा बरं प्लीज। बघितलं आपण धनंजय देशमुख यांच्या कुटुंबाशी आणि यांच्याशी ठामपणे उभा असल्याचं या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलेलं आहे। आपण बघतोय मनोज जरांगे पाटील न्याय भेटत नाही म्हणून या अगोदर काय प्रशासनाने काय हे दिलं नाही? करणार तुम्ही किती वेळ पाहिजे आमची? न्याय मिळत नाही असं वाटतंय? आमचं दुसरं पण समाजाने काय आजी काय सांगता? काय आज तुम्ही संतोष पाहुण्याचा हाल केला त्याला मारलं पाहिजे, हाल करून त्याला फाशी दिली पाहिजे। फाशी दिली पाहिजे? फाशी द्यायची, आमच्या देखत दिली पाहिजे। अच्छा, मात्र जे प्रशासन आहे ते प्रशासन इथं तुमच्यासाठी येऊन बसलेलं आहे। प्रशासन अच्छा हो प्रशासनाने तपास करते त्या संदर्भात काय म्हणणं आहे? काय आजी नेमकं एवढ्याच बद्दल पोलीस प्रशासन तपास करते काय वाटतं का? आम्हाला वाटतं त्याला फाशी द्या, आमच्या लेकरांना केलंय तसं। आम्हाला हेच अपेक्षा आहे। काय मागणी ताई? मागणी काहीच नाही, फक्त आरोपीला फाशी द्यायची। आमचा माणूस जसं मारलाय तसं आमच्या समोर त्याला फाशी दिली पाहिजे। मात्र आज तुम्हाला एवढं आक्रमक का व्हावं लागलं? त्याला फाशी झालीच पाहिजे। जसे आम्हाला झाले हाल तसे त्याचे हाल करून मारा। आपण पाहतोय गावकऱ्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया आहेत। जसंच हाल झाल्यात ना तसं हाल करायचं, कसं डोळं काढले, काय केलं, फासोड्याचं कसं केलं, तसं झाल्याच पाहिजे आम्हाला बघायला। लय गरीबाचा वाले होता, लय गरीबाचा वाले होता, त्याच्यासारखा माणूसच कुणी उभं राहायचा नाही। त्याच्यासारखं त्याला जोडच लागायची नाही कुणाची। आक्रमक झालेल्या प्रतिक्रिया आहेत। नाहीये, मात्र त्यांच्या ज्या रास्त मागण्या आहेत त्याची दखल मात्र प्रशासनानं घ्यायला हवी। ज्या मागण्या आहेत त्याची दखल घ्यायला हवी। मोबाईलवर टॉवरवर तो आधी चढणार होता पण तिथे विश्वास नाही का? आता विश्वास नाही तर विश्वास कशाचा? महिना दीड महिना झालं, कसा विश्वास धरायचा आम्ही? बायको त्याची मरायला लागली, आण खायना, पाणी पिना, आई मरा तर सोडणार नाही मी। मग जिना मुश्किल करेन यांचं कुटुंब जर काय झालं तर। ते खंडणी खोरात असो ना ते 302 मधले असो, जिना मुश्किल करेन। या खाली 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 या खाली खाली तिकडे धनंजय मुंडे सुद्धा बघतोय आपण। धनंजय मुंडे सुद्धा भावनिक धनंजय देशमुख भावनिक झालेल्या टाकीवर बसून ते सुद्धा खाली घ्या, नको रे लेकराची गरज आहे रे त्या। मनोज जरांगे घटनास्थळी पोहोचलेले आहेत। दुसरीकडे पाण्याच्या टाकीवर चढून धनंजय देशमुख आंदोलन करतायत। धनंजय देशमुखांबरोबर त्यांचे 2 मित्र सुद्धा आहेत। कुणाशी तरी ते बोलता देखील आहेत, संवाद देखील साधतायत। आणि ज्या पाण्याच्या टाकीच्या शिड्या आहेत, पायऱ्या आहेत, त्या पायऱ्यांवर आता ग्रामस्थ बसलेले आहेत आणि ग्रामस्थ सुद्धा आक्रमक झालेत। पुरुष मंडळी सगळी आक्रमक झालेली आहेत। महिला पाण्याच्या टाकीच्या खाली बस मी खरंच लय
अति उलट्या काळजाचा. मला भीती वाटत नाही कशाच. पण जर या लेकराचा भाऊ जाऊन जर याच्यावर आत्महत्या करण्याची वेळ येणार असली तर एवढं सोपं नाही धनंजय भैया, तुम्ही काळजी करू नका. यांचं जीणं मुश्किल करून टाकेल सगळ्यांचं. यांचं मग यांचे 302 मधले असू नाही तर खंडणीतले असू, यांचं जीणंच मुश्किल करील. कुटुंबाला जर धक्का लागला ना, कसं काय यांना घेत नाही 302 मध्ये खंडणीमध्ये. बघूयात ना, समाज लढणार आहे. काळजी करू नका. पण धनंजय भैयाची गरज आहे, या कुटुंबाला गरज आहे, कुटुंबाला गरज आहे. अधिकाऱ्यांशी बोलणार आहे का आपण या आंदोलनात? हा भैया आलं खाली आल्याच्या नंतर मी बोलतो. या 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 ना या, अरे या रे या या, मी आज हात जोडून विनंती, या खाली या तुम्ही. सगळे ग्रामस्थ सुद्धा धनंजय देशमुखांना विनंती करतायत की त्यांनी टाकीवरून खाली उतरावं. मनोज जरांगे पाटील यांनी विनंती केल्यानंतर या ठिकाणी धनंजय जे आहेत देशमुख त्यांनी सांगितले की तपास योग्य दिशेने सुरू आहे, पण याच्यावर जास्त काही माहिती दिली. विचारतो मी त्यांना, आता मला कायच माहित नाहीये काय माहिती दिली नाही दिली. पाटील साहेब, आता तुम्ही काय आव्हान कराल? ते उभे आहेत वरती, आपल्या जीवाचं बरं वाईट करण्याच्या तयारीत आहेत. ते जीव नाही जाऊ देणार. त्यांचा जीव गेल्यावर यांचं जीणं मुश्किल करीन ना. काय वेळ येते अशा एकावरती जाणून बुजून सरकार करायला, जाणून बुजून वाचवायला, इतके पुरावे असून इतके काय असून जाणून बुजून करायला. या ना मग त्यांना आवाज द्या ना. मला वर चढता येत नाही, मी वर जाऊन आणला असते त्यांना. या ना म्हणा. सगळेजण आवाहन करतायत टाकीवरून खाली उतरा, कुठलंही अनुचित पाऊल उचलू नका. धनंजय देशमुखांना वारंवार सगळे ग्रामस्थ आवाहन करताहेत, तुम्ही कुठलंही चुकीचं पाऊल उचलू नका. त्याला अटक केली पाहिजे, त्याला फाशी दिली पाहिजे वाल्याला. त्या सगळ्याला फाशी द्यायला पाहिजे.